नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख काय आहे. ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल, जर ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वप्रथम ई पीक पाहणीची ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायची आहे, जे की नवीन व्हर्जन इथं आलेलं आहे 4.0.0. त्यानंतर इथं ई पीक पाहणी जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं आहे. स्टोरेज किती लागणार आहे, काय आहे. त्यानंतर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. तर आता जे की तुमचा महसूल विभाग आहे, ते महसूल विभाग इथून सिलेक्ट करायचं आहे. तर ज्यांनी कोणी ई पीक पाहणी केलेली नसेल किंवा ई पीक पाहणीचं स्टेटस चेक करायचं असेल, तर ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे. ई पीक पाहणी करताना चुका कोणत्या करायच्या नाही. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. त्यानंतर आता इथं तुम्हाला खाली आल्यानंतर दिसेल रब्बी हंगाम. त्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल खरीप. तर खरीप जे आपल्याला 1 ऑगस्टपासून आता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. तर त्याची लास्ट डेट जी आहे 14 सप्टेंबर. तर इथं तुम्हाला उन्हाळी जे आहे तर 1 एप्रिल ते 15 मेपर्यंत उन्हाळी आहे. संपूर्ण जे काही भारासाठी ई पीक पाहणी हे मोठ्या पिकासाठी आहे. तर इथं हंगाम दिलेले आहे. शेतकऱ्याच्या स्तरावरील कालावधी, सहाय्यकाचा कालावधी इथं दाखवलेला आहे. रब्बी जे आहे ते 1 डिसेंबर ते 14 जानेवारीपर्यंत तुम्हाला ई पीक पाहणी करता येणार आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही, तर त्यांना सहाय्यक जे काही नेमून दिलेले आहे प्रत्येक गावामध्ये, तर त्यांच्या हस्ते ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल, तर ते सहाय्यकाच्या माध्यमातून केल्या जाईल. तर ते 15 जानेवारी ते 3 मार्चपर्यंत. त्याचप्रकारे खरीपचं जे आहे ते आता आपल्याला सुरू झालेलं आहे 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत. परंतु ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल, तर अशा शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोंबरपर्यंत सहाय्यक ई पीक पाहणी करून देतील. कोण? जे की तुमच्या एरियामध्ये नेमून दिलेले सहाय्यक आहे, ते तुम्हाला ई पीक पाहणी करून देतील. पण त्यांच्या भरोश्यावर बसू नका. तुम्ही स्वतःची ई पीक पाहणी स्वतः करून घ्या. त्यानंतर इथं उन्हाळी जे आहे 1 एप्रिल ते 15 मेपर्यंत उन्हाळी जे आहे. तर इथं सहाय्यकाची जे आहे 16 मे ते 30 जूनपर्यंत दिलेली आहे. तर ज्यांना कोणीची ई पीक पाहणी इथं राहिलेली असेल, तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं लोकेशन, ही जर ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल, अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करून घ्यायची आहे. तर लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडला टाकून काढा. नेटवर्क स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे. थँक्यू.